आपल्या असोसिएशनचे कुटुंब प्रमुख विनोद स्वामी यांना विनंती करतो, दादा आपण व्यासपीठावर या. त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील एक गोड आवाज आणि पश्चिम महाराष्ट्रामधील एक सुमधुर आवाज आणि आमचे गुरुवर्य सन्माननीय किरणजी मस्कर सर यांना मी विनंती करतो, दादा आपण व्यासपीठावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. आमचा आवाज भले आजच्या दिवसामध्ये आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, तरी आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावर या. पश्चिम महाराष्ट्रातील एक गोड आवाज आणि आपल्या पाटण तालुक्यातील एक बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांच्या गळ्यामध्ये कोकिळा आणि हृदयामध्ये निस्वार्थ प्रेम असे आमचे गुरुवर्य किरणजी मस्कर सर यांना विनंती करतो, दादा आपण व्यासपीठावर या. आज आपली सकाळपासून कुठेतरी कमी आपल्या संघाला जाणवत होती आणि यस हर्ष दादा या. त्याचबरोबर आपल्या असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय विनोद दादा कदम स्वामी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. विनोद दादा आपण व्यासपीठावर या. चला सर, मॅच चालू करायची आहे. आपल्याला विनंती असेल मॅच चालू करायची आहे. सन्मान संस्थापक पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एक वाडी एक संघाचे विद्यमान संस्थापक देखील व्यासपीठावर या. सकाळपासून पाहिलं तर आपल्या टीमला आपली कमी जाणवत होती आणि आपल्या येण्याने आता टीमचा नक्कीच कॉन्फिडन्स हाय लेवलला असेल. सर आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर या. लेट्स प्ले. अक्षय विरुद्ध शुभम. पहिलाच संधी निर्माण केली आहे. संधीचं सोनं करेल का? आता चुकी होईल का? पुन्हा एकदा चुकी. हरीश आता नक्की नाराज असेल. हरीश नक्की नाराज असेल. कॅच होती ती कॅच कुठेतरी मिस केली आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडूवर शुभमची कॅच सुटली होती आणि शुभमने मात्र हाहाकार करून मॅच जिंकवली होती. आता मात्र शुभम पर्यंत सामने गेले. म्हणजेच या आधीच्या मॅच मधील जो आपण सामना पाहिला तो म्हणजेच जिद्दी मराठा 11 शेडगेवाडी आणि जोगेश्वरी 11 मस्करवाडी या संघाचा आपण जर विचार केला त्यांचा देखील सामना शेवटच्या चेंडू पर्यंत गेला होता. आणि या स्पर्धेचं एक विशेष आकर्षण आपण जर पाहिलं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एक वाडी एक संघ आयोजित दत्तकृपा 11 घोटील आयोजित दत्तकृपा चषक 2026 जे सन्मान चिन्ह आहे ना सारखं वाटेल, कारण त्यावर पाहिलं तर राजांची सुमधुर अशी प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. लांब 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 आणि लांब बघतच राहावा असा फटका गणेशच्या बॅट मधून कॅप्टन्सी नॉक आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय विनोद दादा कदम आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावर यायचं दादा. आपला देखील या ठिकाणी केला जाईल यथोचित असा
सन्मान केला जाईल. यायचे दादा, वेलकम, सुस्वागतम. ती कॅच सोडली की मॅच सोडली? ती कॅच सोडली की मॅच सोडली दादा? कारण या आधीच्या मॅच मध्ये पाहिलं तर शुभमची कॅच सुटली होती. शुभमने हाहाकार केला होता. मात्र गणेश आता चार्ज घेतोय. कॅप्टन्सी नॉक पाहायला मिळते गणेशच्या बॅट मधून. 1 2 3 खेळाडू. गरज होती का या थ्रोची? गरज होती का? अशा अतिरिक्त धावा संख्येमध्ये ऍड होतात, नंतर प्रेशराइज होते. मग नवख्या खेळाडूंवर प्रेशर आणि प्रेशर निर्माण पाहायला मिळते. अल्टी पलटी नाही लगा तो कल्टी असा शॉट याला म्हणतात. कारण हा फटका असा आहे ना, लागला तर आबाद नाही तर बरबाद. या आधीच्या चेंडूवर आपण जर पाहिलं तर गणेशने ट्राय केला, त्याला यश आलं होतं. अल्टी पलटी शॉट आणि त्याने चेंडूला सीमारेषे पार कल्टी केलं होतं. मात्र यावेळेला शुभमला अपयश आलंय. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. 12 धावा. आपण जर पाहिलं तर सन्मान चिन्ह या स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणजेच सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळते. राजगडाची ही प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची जी स्टिकर लावलाय तो वाकडण्याजोगा आहे. एकदम दैदिप्यमान नेत्रदीपक अशी ट्रॉफी सन्मान चिन्हाची आपल्याला पाहायला मिळते. दत्तकृपा चषक 2026 हे पर्व क्रमांक 2. आता मात्र गोलंदाजी मार्कवर हरीश सलतेवाडीचा पोलार्ड. माफ करा, इथे माहिती पोहोचवली महेश सरांनी. सलतेवाडीचा पोलार्ड नाही तर सलतेवाडीचा रसल म्हणून याची ओळख आहे हरीश सलते यांची. म्हटलं होतं ना, हा फटका असा आहे ना, लागला तर आबाद नाही तर बरबाद. यष्टा उद्ध्वस्त केल्यात. आणि का मला रसल म्हणतात, सलतेवाडीचा रसल मला का म्हटलं जातं, याचं उत्तम उदाहरण हरीश सलते देताना पाहायला मिळतात. अग्रेशन पाहिलं तर रसल सारखं, गोलंदाजीची ऍक्शन पाहिली रसल सारखी, फलंदाजी मध्ये अग्रेशन पाहिलं रसल सारखं, आउट झाला पहिल्या मॅच मध्ये रसल सारखा. कारण रसल पण बुमराच्या बॉलवर असाच आउट झाला होता, दांडी गुल झाली होती, त्रिफळाचीत झाला होता. आणि तसाच हरीश सलते आधीच्या मॅच मध्ये आउट झाला. म्हणून महेश सर तुम्ही नाव बरोबर दिलंय, सलतेवाडीचा अँड्रे रसल. चला मॅच हलती जुलती ठेवायची आहे. बॅडमिंटन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चला त्या ठिकाणी जे खेळाडू आहेत लगेचच बाहेर जाऊन चेंडू मैदानात टाका. आयोजन कमिटीचे 2 खेळाडू तत्पर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेसन होल्डर, दत्तकृपा 11 घोटील संघाचा जेसन होल्डर. स्वप्नील, कॅचची संधी आहे, विराज चुकी करेल का? आता जर विराजने चुकी केली असती ना, 440 चा झटका त्याला नक्कीच खावा लागला असता, तो म्हणजेच हरीश सलते याच्याकडून. कारण या आधीच्या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं सलतेवाडी संघाचं. मात्र कमबॅक केलाय, सुरेख असं कमबॅक केलाय. रसल मला का नाव दिलं गेलंय याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय. बुंद्यातले चेंडू टाकण्यामध्ये माहीर रसल होता आणि त्याने आता पाहिलं तर IPL मधून नाही तर संपूर्ण फॉर्मॅट मधून, इंटरनॅशनल लीग मधून त्यांनी मात्र रिटायरमेंट घेतली आहे. आता कुठेतरी खंत असेल KKR या संघाला.
आणि KKR संघाचा बहुतेक बॅटिंग कोच मधून देखील यावेळेला तो पाहायला मिळू शकतो. काल आपण जर पाहिलं तर ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीगला सुरुवात झाली आणि पहिल्याच सामन्यामध्ये महाजी मुंबई या संघाने काय अप्रतिम खेळ केला. 60 धावा डिफेंड केल्या होत्या. श्रीनगर के वीर या संघाला 48 धावांवर ऑल आउट केलं होतं. पाहिलं तर माजी मुंबई या संघाचा एजाज याने मात्र 3 गडी बाद केले होते. सुरेख अशी गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली होती. या 30 यार्ड सर्कल मध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण पहा. हरीशचा दबदबा, हरीशचं वर्चस्व काय असतं हे दाखवून दिलं हरीशने. सतरा धावा म्हणजे फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या हरीशने. जर्सी नंबर 20 विराज सलते, एक लेजंड, एक यंग टॅलेंट सलतेवाडी संघाचं. विराज एक आगळीवेगळी ऍक्शन घेऊन येतो. मात्र समोर जर पाहिलं ना, अनुभवी फलंदाज. व्हाईट बॉलचा इशारा येईल. पवार सरांचा आमच्याकडे वळतील व्हाईट बॉलचा इशारा. चला, मॅच चालती जुलती ठेवायची आहे. शेवटची मॅच अजून देखील आपल्याला कव्हर करायची आहे. त्यामुळे थोडस स्पीडअप ठेवायचं आहे दोन्ही संघ. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं ना, 2 बंधू बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. नाराज असेल कुठेतरी, नाराज असेल विराजवर. व्हाईट बॉल विराज कुणाशी सहसा पडत नाहीत. मात्र आज त्याचा दिवस खराब आहे. पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर तब्बल 15 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये ओव्हर टाकायला आला आणि आतापर्यंत 2 एक्स्ट्रा धावा खर्च केल्या. अशी गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षण खराब असं क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कल मध्ये. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 1 धाव खर्च झाली आहे. आपण जर पाहिलं तर सुरेख अशी गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे. मात्र एकच धाव सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. स्टेजला मात्र मानवंदना दिली फलंदाज शुभमने. चला, आयोजन कमिटी चेंडू पुरवा. चला, मॅच चालू ठेवायचे पंच. विराज कुठेतरी पंबल होतोय. एक्स्ट्राच्या धावा महागात पडतील. चेसिंग करताना कुठेतरी महागात पडतील. हरीश येईल, चर्चा करेल विराजशी. सुविचार देईल का चर्चा करेल, कानमंत्र देईल, पाहावं लागेल. कॅचची संधी आहे. जाऊ दे मित्रा, जाऊ दे. घोषांकी क्षेत्रात 1 धाव आहे. अशा धावा जाऊ दे. अशा धावांवर हरीश नक्कीच खुश असेल गोलंदाज विराजच्या, कारण सिंगल जाऊ दे.
वा बाई वा, बाहुबली ऑफ जाधववाडी. पीटीपीएल मध्ये कुठे ठेवला होता याला? पीटीपीएल मध्ये इन्फॉर्म नव्हता, मात्र गावासाठी खेळताना इन्फॉर्म मध्ये दिसतोय हा फलंदाज. विराज कुठेतरी आज एक्सपेन्सिव्ह ओव्हर विराजची पाहायला मिळत आहेत. या गोलंदाजाकडून आपण जर पाहिलं ना, हार्डली 7 ते 8 धावा देणारा हा गोलंदाज आहे. मात्र आज आज हरीश आहे चेंडू खाली. सुरेख असं क्षेत्ररक्षण हरीशचं पाहायला मिळालं. वीराचा पुढचा चेंडू. असे चेंडू टाकणे, असे चेंडू हाताळणं अनिवार्य असेल तुम्हाला. आता कोणता गोलंदाज आणतील? 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 35 धावा. 17 धावा या ओव्हर मध्ये खर्च केल्यात. 18 धावा खर्च केल्या, माफ करा. हरीशची ओव्हर संपली त्यावेळेस 17 धावा होत्या. आता मात्र 18 धावा खर्च केल्या विराजने. 2 षटकार हे महागात पडतील का? कारण या आधीच्या मॅच मध्ये 26 धावा डिपेंड केल्या होत्या जाधववाडी संघाने. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मालिकावीरचा पुरस्कार देण्यात आलाय ते म्हणजेच नीरज जाधव सर, नीरज सावंत सर यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. हरिदास दादा आपल्या शुभास्ते केला जाईल. यथोचित असा सन्मान केला जाईल. हरिदादा आपण सन्मान करायचा आहे माहुऱ्यांच्या हस्ते आणि बक्षीस दात्यांचा या ठिकाणी केला जातो यथोचित त्याचा सन्मान, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मालिकावीर हा पुरस्कार देण्यात आलाय ते म्हणजेच सावंत साहेब. त्यांचा या ठिकाणी यथोचित असा केला जातो सन्मान. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आयोजन कमिटी जरा टाळ्या वाजवून द्या. बक्षीस जाते आहेत, जरा टाळ्याचा कडकडाट थांबून देऊ नका. येस धन्यवाद. पण टाळ्यांचा कडकडाट म्हटलं ना तर जाधववाडीच्या डगआउट मध्ये देखील टाळ्यांचा कडकडाट. पण म्हटलं होतं ना, कॅच सोडली की मॅच सोडली. कारण शुभमला जर पहिल्या ओव्हर मध्ये विकेट संपादन करत संधी निर्माण केली होती. पहिल्या मॅच मध्ये देखील संधी दिली होती शुभमने. दुसऱ्या मॅच मध्ये, आता चालू मॅच मध्ये देखील संधी दिली होती शुभमने. मात्र त्या संधीचं सोनं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला करता आलेलं नाही आणि त्या संधीचं सोनं केलंय शुभमने. हॅलो, अरे बाबा वडापावचा स्वप्नील पवार.
येस शुभमची जर बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन द्या. 51 धावा आपल्या पाहिलं तर सांघिक 51 धावा आणि त्यातल्या 31 धावा या फक्त आणि फक्त शुभमच्या बॅट मधून आल्यात. जाधववाडी संघ जरा टाळ्यांचा कडकडाट ऐकायला येऊ द्या. शुभमचं स्वागत करा. आइए जनाब, आपका स्वागत है. तालियों के गुण से आपका स्वागत है शुभम. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा. बाद झालं टाळ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 52 धावांचं टार्गेट असेल. 24 चेंडू 52 धावांचं लक्ष असेल विजयासाठी सलतेवाडी या संघासमोर. पहिली कॅच सुटली तिथेच कुठेतरी मॅच फसली. येस विनोद स्वामी आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघाचे आपण जर पाहिलं तर कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांची ओळख आहे संस्थापक विनोदजी कदम म्हणजेच तुम्हा सर्वांचे लाडके स्वामी. आमचा आवाज आपल्यापर्यंत जात असेल स्वामी सर तर आपण व्यासपीठावर या. आयोजकांचा आपल्याला कॉल असेल. विनोदजी कदम स्वामी आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. आपल्याला विनंती असेल विनोद स्वामी. चला मॅचला करूयात सुरुवात. आपण जर पाहिलं पूर्वार्ध झाला उत्तरार्धामध्ये आपण जातोय. चला हरीश आणि त्याच्या जोडीला शैलेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 52 धावांचं लक्ष करायचंय. पाटला 24 चेंडू 52चं लक्ष. 13ची सरासरी आपल्याला राखायची आहे. प्रत्येक ओव्हरला 13 म्हणजे एका ओव्हरला 2 षटकार मारणं अनिवार्य असेल विजयासाठी. ते म्हणजेच सलतेवाडी या संघाला त्रिमूर्ती 11 सलतेवाडी या संघासाठी. शैलेश आणि त्याच्या जोडीला अक्षय ही जोडी. अक्षय स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय शैलेश. चला सर थोडीशी घाई करायला सांगा. पवार सर थोडीशी घाई करायला सांगा गोलंदाजी करणाऱ्या टीमला. कारण अजून देखील आपल्याला एक मॅच संपूर्ण कव्हर करायचे त्यामुळे थोडीशी घाई करा. जाधववाडी संघ पाडल स्वीप मारण्याचा प्रयत्न. टोकशर यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला शुभमच्या माध्यमातून. आपण पाहतोय शुभमच्या माध्यमातून टोकशर यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. पंच निर्णय काय
गोशांकी शेतात एक धाव. यस, एक धाव. एक धाव लिहिले तिथं झाडाला. दादा एक धाव आहे अक्षय दादा, झाडावर एक लिहिलंय बघा. ती पूर्ण लाईन मागची झाडांची एक लाईन आणि तिथे चौकारलेलं आहे, तिथून इकडे चौकार आहे. सुरेख असा फटका अक्षयच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षण देखील तितकंच आपल्याला सुरेख पाहायला मिळालं जाधववाडी या संघाकडून. सुरेख असं क्षेत्ररक्षण. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या पाहायला मिळत आहेत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ अंतर्गत आपण पाहत आहे श्री दत्तकृपा 11 घोटील आयोजित दत्तकृपा चषक 2026 पर्व क्रमांक दुसऱ्या पर्वामध्ये आपण पदार्पण केले वाटत नाही. दुसरं पर्व आहे कारण ग्राउंड थोडस लांब आहे, मात्र दैदिप्यमान असं ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते. चित्याची चपळाई, हरणाची गती आपल्याला पाहायला मिळाली. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ अंतर्गत श्री दत्तकृपा 11 घोटील आयोजित दत्तकृपा चषक 2026 शनिवार दिनांक 10 आणि 11 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक आपण जर पाहिलं रोख रक्कम 30,000 रुपये श्री दत्तकृपा 11 घोटील या संघाकडून देण्यात आले. वा बाई वा, गुटना टेक तमाशा देत अक्षय, काय सुरेख असा पॅडल स्वीप आपल्याला पाहायला मिळाला अक्षयच्या बॅट मधून. असे मोठे फटके येणं गरजेचं आहे कारण 13 प्रति ओव्हर 13 धावसंख्या बनवायची आहे, त्यामुळे चौकार षटकार येणं गरजेचं आहे. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 13,000 रुपये सन्माननीय माननीय तुकाराम संदीप तुकाराम जाधव साहेब महामंत्री गोरेगाव पूर्व विधानसभा भाजपा यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 9,000 रुपये माननीय मंगेशदास साळेकर यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. तर प्रथम आणि द्वितीय चषक आपण जर पाहिलं तर अमोल पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. तृतीय चषक विजय पवार बापू यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. पंच सौजन्य आपण जर पाहिलं तर भरत पवार मनसे शाखा अध्यक्ष श्री तानाजी सावंत दाजी, विकास गोडांबे भाऊ, महेश पवार साहेब, किरण पवार साहेब आणि श्री तानाजी पवार साहेब पहा पंच सौजन्य यांच्या माध्यमातून देण्यात आले. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. अक्षय सलते सेट ऑन फायर आणि संघाची धावसंख्या पहा किती झाली, 13 धावा. पंच पाहतील, शहानिशा करतील. उत्कृष्ट फलंदाज नितीन पवार यांच्या माध्यमातून देण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज आरव जाधव यांच्या माध्यमातून देण्यात आले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर अनिल भूमकर साहेब उपाध्यक्ष कोयना क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून देण्यात आले. सामनावीचा पुरस्कार आपण जर पाहिला तर अनिकेत नलवडे सर यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. चेंडू सौजन्य तेजस चोरगे आणि रोहन गोवारे यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. त्याचबरोबर मालिकावीर यांच्या माध्यमातून देण्यात आले ते आमच्या समवेत बसलेत श्री नीरज सावंत सर आमच्या समवेत बसलेत. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातील एक गोड आवाज आणि आमचे गुरुवर्य सन्माननीय किरणजी मस्कर सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील विनंती करतो, स्वागतम सुस्वागतम सर, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आज जर पाहिलं तर सिद्धनाथ 11 जोगेश्वरी मस्करवाडी नंबर 2 या संघाचं नेतृत्व यष्टांच्या मागून करताना आपण त्यांना पाहतो. मात्र आज बिजी शेड्यूल मधून देखील आपल्या संघासाठी खेळण्यासाठी या ठिकाणी त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील करूयात सहर्ष स्वागत. जाऊया गोलंदाजी मार्कवर आपण जर पाहिलं तर ओमकार गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग येईल आता मात्र शैलेश मोठे फटके मारावे लागतील. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ओमकार याची. मोठे फटके मारावे लागतील शैलेशला.
डीप मध्ये खेळाडू आहे तैनात. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न होईल का? दोन दोन धावा घ्याव्या लागतील कारण 13ची सरासरी सध्याच्या घडीला आपल्याला राखायची आहे. बॅनर सौजन्य आपण जर पाहिलं तर आर्यन जाधव मान्यश्री विजय मालुसरे दादा यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. समालोचन सौजन्य आपण पाहिलं तर दोस्ती ग्रुप मानखुद यांच्या माध्यमातून पाणी सौजन्यशी अनिल मराठे दादा मान्यश्री आकाश सावंत यांच्या माध्यमातून देण्यात आले. सन्मान चिन्ह जर पाहिलं तर किरण सावंत यांच्या स्मरणार्थ सौरभ पवार यांच्या माध्यमातून देण्यात आले. स्टंप सौजन्य पाहिलं तर रवी मस्कर दादा यांच्या माध्यमातून देण्यात आले. फटाके सौजन्य मान्यश्री रुपेश सानुगले दादा यांच्या माध्यमातून देण्यात आले. शाल सौजन्य मान्यश्री प्रवीण पवार आणि जे पिंक सिटी टी शर्ट पिंक पाडर ते म्हणजेच सतीश गोडांबे अप्पा विश्वास पवार मामा ज्योतिर्लिंग दत्त सामाजिक सेवा संस्था यांच्या माध्यमातून देण्यात आले. तर नाश्ता सौजन्य महेंद्र रावल राजकमल ज्वेलर्स घनसोली यांच्या माध्यमातून देण्यात आले. तर सर्व क्रीडा रसिकांचे आणि मान्यवरांचे आपण GTC लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून आपण करूयात सर्व जोडलेल्या प्रेक्षक मायबाबांचे सहर्ष स्वागत. आपण जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावर. 30 धाव्यांची अजून देखील गरज आहे. 30 धाव्यांची गरज. या ओव्हर मध्ये मोठा फटका अजून एखादा येणं गरजेचं आहे. आणि पहा मिस टायमिंग स्ट्रोक एलिव्हेशन फसलाय आणि चेंडू गेलाय सीमारेषे पार. चौकार. स्वप्नील दादा धावतायत. चेंडू लगेच मैदानात येईल. स्वप्नील दादा आलाय. चेंडू आलाय. धन्यवाद दादा जे बाहेर खेळाडू आहेत त्यांची आपण जे सहकार्य केलं. अजून एखादा येईल का? 4-1-4 4-2-8 4-1-12 होईल का? काय घडेल मॅचच्या आतमध्ये? काय बिघडेल? चला थोडासा स्पीडअप करायचा. पंच आकाश सर थोडीशी घाई करायला सांगा कारण अजून देखील आपल्याला एक सामना कव्हर करायचा आजच्या दिवसातील. पुन्हा एकदा वा भाई वा आव न देखत आव. फलंदाज शैलेश खाऊन गेलाय भाव आणि हा येतोय शैलेशच्या बॅट मधून. चेक केलं जाईल. जाईला डायरेक्ट लागलाय की टप्पा पडून जाईला लागलाय? हे साक्षी सांगितलं जाईल. स्कोर सांगितलं जाईल. पंच या जरा आपण चेक करा. आकाश सर आपला निर्णय काय? ऑनफिल्ड अंपायर काय? चला 4 आहे ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय. चला चौकार आहे कारण जाळीच्या आतमध्ये टप्पा पडून जाळीला लागल्यावर चौकार आहे. डायरेक्ट जाळीला लागला तर षटकार आहे. आणि ग्रास मध्ये चेंडू अडला तर धावून धावा काढायच्यात. हा सकाळपासून सर्व संघांसाठी नियम आपण सांगत आलेलो आहे. संघाची धावसंख्या पाहिले तर 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे आहेत. 12 चेंडू आणि 12 चेंडू 22 ची गरज आहे. 12 चेंडू आणि 22 धाव्यांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 12-22 चं समीकरण. मॅच अजून देखील ऑन आहे. मात्र आता गोलंदाजी मार्कवर सचिन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. जाधववाडी संघाचा पहिल्या मॅचचा हिरो ज्याने 14 धावा डिफेंड केल्या होत्या. शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच घेऊन गेला होता. चला थोडासा स्पीडअप करा सचिन. जाधववाडी आपण वेळ फार प्रमाणात घेत आहे कारण अजून देखील आपल्याला एक मॅच कव्हर करायची आहे. पंच आपण देखील घड्याकडे लक्ष ठेवा. सचिन सुरेख कसा फटका. वाव 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 परफेक्ट कव्हर ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख फटका. मॅच अजून संपलेली नाही कारण आम्ही अजून हरलेलो नाही असं दाखवून देतोय. शैलेश आणि अक्षय ही जोडी आघाडीला आलेली जोडी. 18 धाव्यांची गरज. 11-18 चं समीकरण. 11 चेंडू
18चं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 11-18चं समीकरण. यस, त्याचबरोबर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघाचे विद्यमान संस्थापक सन्माननीय विनोदजी कदम साहेब म्हणजे स्वामी यांना विनंती करतो दादा आपण व्यासपीठावर यायचा. आपल्याला आयोजकांचा कॉल आहे. आपला देखील या ठिकाणी केला जाईल यथोचित असा सन्मान. प्रेमाची मायाची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपला देखील केला जाईल या ठिकाणी यथोचित सन्मान. आपल्याला विनंती असेल वेलकम सुस्वागतम दादा या. हा ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर आहे आणि हा येतोय. इट्स हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार. या षटकारानंतर धावसंख्या बदलून जाईल 40 धावा. मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघाचे विद्यमान संस्थापक विनोदजी कदम म्हणजेच तुम्हा सर्वांचे लाडके स्वामी आणि त्यांच्या जोडीला आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातील एक गोड आवाज ज्यांच्या आवाजामध्ये कोकिळा गळ्यामध्ये कोकिळा बसली असे किरणजी मस्कर सर हे मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नऊ चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे. यस, 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये केले. आणि अक्षयची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. 12 चेंडू आणि 36 धाव. विराज नवीन फलंदाज विराज एक धाव त्याची त्याच्या वेगाने पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 रन तुमने चुराया सनम. 2 धावा बघता बघता पूर्ण केल्यात. वा भाई वा, गुड रन इन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. यस, पहा एकेरीला दुहेरीत कन्वर्ट केलं कुठेतरी. सांघिक अर्धशतक झालंय सलतेवाडी संघाचा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 धाव्यांची गरज अजून देखील विजयासाठी. अजून देखील 2 धाव्यांची गरज आहे. यस, चेक केलं जाईल, चेक केलं जाईल. 2 मिनिटं चेक केलं जाईल. अक्षयचा विकेट गेला ना. यस सर, चुकतो तो माणूस चुका सुधारतो तो सेव माणूस. 8 धाव्यांची अजून देखील गरज आहे. यस यस, पाच सुरवे कसा फटका आणि अजून देखील मॅच ऑन आहे. यस, आपण जर पाहिलं तर व्यासपीठावर सन्माननीय विनोद कदम स्वामी यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. सर अजून देखील 2 पाहिजे. 6 चेंडू 2 ची गरज आहे. 6 चेंडू 2 ची गरज. यस, वेळात वेळ काढून विनोद दादा कदम स्वामी आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं देखील मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत असेल. चला, सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघ आपला कॅप्टन रवी दादा आपण लगेच यायचंय व्यासपीठाजवळ. रवी दादा लगेच या.
याचा अजून देखील एका धावेची गरज. चला सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघ मस्करवाडी नंबर 2 आपला कॅप्टन पाठवा. रवी दादा या. विनोद वा बाई वा, कॅच पकडली आहे. एक रनासाठी अजून देखील प्रतीक्षा. या षटकार दिलाय, षटकार दिलाय, या षटकार दिलाय. खेळाडू वृत्ती दाखवले. शुभम साठी एकदा टाळ्या होत होत्या मित्रांनो. यस शुभम दादा या लगेच टॉस साठी. नितीन टॉस करून घ्या. हर्षद दादा, हर्षद दादा आजच्या दिवसाची शेवटच्या मॅचचा टॉस करा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट